अभिनेत्री रेश्मा शिंदे पवनसह नुकतीच लग्नबंधनात अडकली। रेश्मा व पवन यांनी मराठीसह दाक्षिणात्य पद्धतीनेही लग्न केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे दोन पद्धतींच्या लग्नासाठी हे दोघे दोन वेगळ्या पारंपरिक वेशात पाहायला मिळाले। मराठमोळ्या पद्धतीने लग्न करताना रेश्माने गुलाबी रंगाची नऊवारी नेसली होती, तर पवनही मराठमोळ्या वेशात पाहायला मिळाला। तर दुसऱ्यांदा म्हणजेच दाक्षिणात्य पद्धतीने लग्न करताना रेश्माने दाक्षिणात्य पद्धतीची साडी नेसली असून पवन दाक्षिणात्य वेशातच पाहायला मिळाला। परंतु नवरी म्हटलं की एका गोष्टीची कायम चर्चा रंगते आणि ती म्हणजे वधूच्या गळ्यातील मंगळसूत्र। तर रेश्माने तिच्या लग्नात मराठमोळ्या व दाक्षिणात्य पद्धतीचे दागिने परिधान केलेले पाहायला मिळाले। परंतु नुकतंच समोर आलेल्या काही फोटोंमध्ये रेश्माच्या गळ्यातील मंगळसूत्राची झलकही पाहायला मिळत आहे। रेश्माच्या पूर्वीच्या मालिकेतील सासूबाई म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी रेश्माला शुभेच्छा देत तिच्यासोबतचे काही गोड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले। यामध्ये रेश्मा, तिचा नवरा पवन, अभिनेता आशुतोष गोखले व हर्षदा खानविलकर पाहायला मिळत आहेत। तर याच फोटोंमध्ये रेश्माच्या गळ्यात मंगळसूत्रही पाहायला मिळत आहे। रेश्माचं मंगळसूत्र हे दोन पदरी आणि लांब सडक असून मंगळसूत्र दाक्षिणात्य पद्धतीचं असल्याचं पाहायला मिळतं। तर काळ्या मण्यांच्या तुलनेत मंगळसूत्रात सोन्याचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे। त्यामुळे साधं, पारंपरिक पण आकर्षित असं हे रेश्माचं मंगळसूत्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। तर तुम्हाला रेश्माचं हे मंगळसूत्र आवडलं का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।